हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टेकर ठाकरे शिवसेनेतून शिंदे शिवसेनेमध्ये त्यांचा अधिकृत काल प्रवेश झाला। प्रवेशानंतर ते नांदेड एअरपोर्टवरती दाखल झाले आणि नांदेडवरून हातगावपर्यंत त्यांचं जे आहे ते फटाक्याच्या आतिषबाजीत मोठ्या हर्षावर्षामध्ये जे आहे ते स्वागत झालेलं आहे। आता बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे तर नागेश पाटील आष्टेकर। खरं तर गद्दार म्हणून हिणवलं जाते, खोके म्हणून हिणवलं जाते, ह्या सगळ्यांना उत्तर काय असणार आहे? नाही, मी आपल्या माध्यमातून हमेशा सांगत आलो आहे, आजही सांगतो आहे की लोक कधी कोणी लोक असे कोणी लोक तसे म्हणणारच आहेत। 2 दिवस 4 दिवस चर्चा चालते, पण मी जे हे काही निर्णय घेतला तो सर्वांच्या हिताचा म्हणूनच घेतला, कार्यकर्त्याच्या हिताचा म्हणूनच घेतला, या भागाच्या विकासासाठीच घेतला। त्यामुळं काही लोक म्हणत असतील, काही लोकांचा माझ्यावर रोष असेल तर त्यांना नक्की व्यक्त व्हावं, दुमत नाही पण संविधानिक पद्धतीनं व्हावं। मी त्यांनासुद्धा मनविण्याचा प्रयत्न करतच आहे। आज उद्या 2-3 दिवस माझ्या सातत्यानं बैठकच चालणार आहेत। प्रत्येक माझ्या 6 विधानसभेमध्ये प्रत्येक मी बैठक लावणार आहे आणि त्यानंतर सगळ्या मतदारसंघामध्ये पूर्ण ताकदीनं फिरणार आहे। काल राज्याचे उपमुख्यमंत्री बोलताना म्हणाले की तो नागेश आहे त्याच्या वाटेला जाल तर, आणि त्यांनी एक इशारा दिला। नेमकं हे कशामुळे म्हणले असतील, काय असेल? त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे की मी कोणाच्या आदात जात नसतो आणि माझ्या आदात कोणी आलं तर मी कोणाला सोडतही नसतो। ओपनिंग बॅट्समन म्हणून असंही त्यांनी तुम्हाला हे केलेले आहे, उपमा दिली आहे। काय पहिला बॉल कोणाकडे आणि सिक्सर कुठं मारणार आहेत काय? नाही, काय नाही, मला ते त्यांची शैली आहे बोलायची, ते बोलले असतील, पण संघटनात्मक काम करणे हे माझ्या लहानपणापासूनच्या स्वभावात आहे। मी आज नाही, माझ्या वडिलाच्या काळापासून आम्ही संघर्ष बघतच आहोत, लोकांच्या मध्ये राहतो, आम्ही जमिनीवर राहतो आणि सगळ्या सर्वसामान्य माणसाच्या कामामध्ये असतो। मी सरपंचकीपासून ते आज खासदारकीपर्यंतचा प्रवास सगळा बघितलेला आहे। त्यामुळे त्यांनी काहीतरी कशातरी त्यांना कुठंतरी काही वाटलं असेल म्हणून बोलले असतील ते। बाळासाहेब ठाकरे हयात होते त्यावेळेस असं म्हणाले होते की उद्धवजींना सांभाळून घ्या, त्यावेळेस म्हणाले होते। मात्र त्याची काल कुठंतरी खिल्ली उडवल्याचं बोललं जाते, चर्चा आहे। ते शिवसेनेचे प्रवक्ते म्हणाले की एका पाळणाघर आहे काय सांभाळून घ्यायला, ह्यावरती म्हणजे कुठंतरी बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली असं म्हणणं आहे। नाही, मी ते मोठ्या माणसाच्या याच्यावर मी काही कमेंट करणार नाही आहे। मी एवढा मोठा माणूस नाही आहे आणि उद्धव साहेबावर तर मी मुळीच कधीच काही बोललो नाही आणि पुढे बोलणार नाही। संजय राऊत म्हणतायत की 13 तारखेला 15 कोटी आले आणि काल YB चव्हाणला सेंटरला जाण्याच्या अगोदर 35 कोटी आले। मी सांगतोय ना की मी माननीय संजय राऊत साहेबावर मी काही टीका टिप्पणी करणार नाही, पण त्यांनी जर म्हणले असतील तर त्यांनीच आणून दिले असतील मला, त्यामुळे त्यांना चांगलं माहिती असेल। आपण जर बघितलं तर तुम्हाला या लोकसभेमध्ये निधी जे आहे ते एकूण किती आलेला आहे? 19 कोटी रुपयांचा निधी आल्याचं बोलत, नेमकी याची सत्यता काय आहे? तेव्हा 5 कोटी तर आत्ता काल परवाच माझ्या याच्यामध्ये जमा झालेले आहेत आणि गेल्या 2 महिन्यापासून ते पोर्टलच चालू नाही आहे। त्यामुळं बरीचशी निधी काम रखडलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की तुमची माहिती थोडीशी चूक असू शकते। माझं असं मत आहे की माझं पत्रव्यवहार वगैरे सगळे गेलेले आहेत आणि जवळपास 7 कोटी रुपये माझ्याकडे शिल्लक होतं, त्यातले 5 कोटी रुपये हे आत्ताच आलेले आहेत आणि 2-1 कोटीचे नियोजन करायचे राहिलेले आहे। एकूणच आता हिंगोली लोकसभा यवतमाळ, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात 3 जिल्ह्यामध्ये आहे। कसा दौरा होणार आहे, कसं कार्यकर्त्यांना आपण समोर जाणार आहात? नाही, मी आत्ता जेवढे जण माझ्यावर काही समजा नाराज असतील त्यांना मनवण्याचा मी प्रयत्न करेल। अगोदर सगळ्या विधानसभेवाईज मी एका दिवशी एका दिवशी बैठक घेईल आणि त्यानंतर दौरा ठरवून मी आपल्याला कळवेन। खरं तर तुम्ही विरोधामध्ये होते तेव्हा जे आहे ते तुमच्या हातावर अनेक विषय होते, जसं की पीक विमा असेल, या असेल, तुम्ही पीक विमा सातत्यानं पाठपुरावा केला। अद्यापही काही शेतकऱ्यांना तो पीक विमा मिळालेला नाही, ह्या संदर्भात आपण पाठपुरावा करणार का, काय नेमकं? आजपासून काही माझा सातत्यानं पाठपुरावा चालू आहे। जे थकीत हप्ते होते 2-3 सर्कलचे आमच्या हातगावमध्ये, काही हिंगोलीमध्ये, ते सुद्धा प्राप्त झालेत। काही जणांचे जे काही राहिले असतील मी सातत्यानं आढावा घेत असतो, सातत्यानं त्याच्या पाठीशी आपल्याला सगळ्याला जाणीव आहे त्याची। आणि फक्त उमरखेड आणि महागाव वगळता सगळीकडं विम्याची कुठलाही एकही माणूस शिल्लक राहणार नाही याची मला गॅरंटी आहे, खात्री आहे, कारण तेवढे मी त्याच्यावर पाठपुरावा केलेला आहे। उमरखेड आणि महागावमधला जो विषय आहे तो मला निश्चित याच्यासाठी कोर्टातच जावं लागेल आणि त्या संबंधित मी कागदपत्र वगैरे सगळे मागवत आहे। त्या कागदपत्र येण्यासाठी थोडासा विलंब होत आहे, पण आल्या मी कोर्टात जाणार आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये एक मोठा प्रोजेक्ट उभा राहिला, तो की लिगो। तुम्ही विरोधात असताना तो लोगो आहे जो संत गतीनं होता, आता त्यांना गती मिळणार का? गती मिळण्यासाठी आपण काय करणार आहात? नाही, आता ते सगळ्या आढावा त्या खात्याच्या मंत्र्यासोबत बसून आम्ही ते सगळं निश्चित घेईल। पुष्कळशे प्रश्न आहेत त्या हिंगोली लोकसभेमधले जे खूप दिवसापासून रखडलेले आहेत किंवा त्याच्यावर कुणाचं लक्ष नाही आहे, असे सगळेच विषय जो आहेत त्यावर निश्चितपणे हात घालेल आणि काम करून घेईल। एक शेवटचं, उद्धव ठाकरे यांचा दौरा होतोय हिंगोली लोकसभेमध्ये,
त्यातल्याच परभणी आणि यवतमाळ तिन्ही ठिकाणी लोकसभामध्ये दौरा होतो. ह्या दौऱ्यासंदर्भात तुम्हाला काय म्हणायचं? नाही, काय त्यांचं स्वागतच आहे, दुसरं काही नाही. का तुम्हाला निर्णय घ्यावा लागला? उद्धवजीनं काही कमी केली का नेमकं? का मग आजूबाजूला जे म्हणतायत की आमदार बी म्हणत होते की बाजूचं वातावरण, तिथं वागणूक दिली नव्हती, किंवा तुम्हाला ज्यावेळेस ताई साहेबांचं निधन झालं त्यावेळेस तुम्हाला ते भेटायला नव्हते, तुम्हाला वाढदिवसा दिवशी फोन केला होता, असे अनेक कारणं जे आहेत आता सोशल मीडियावरती येत आहेत, तर तुम्हाला काय म्हणायचं यावर? नाही, मला काहीही या गोष्टीबरोबर म्हणायचं नाही आहे. मी कोणावरही नाराज नाही आहे. उद्धव साहेबावर तर बिलकुल नाही. उद्धव साहेबांनी मला खूप प्रेम दिलं. मी अजिबात नाराज होऊन कुठेही गेलेलो नाही. कोणताही पाऊल अशा या पद्धतीने उचललं नाही. माझ्या मिसेस गेल्याच्या नंतर ते आले नाहीत हे याचं काही हे कारण असू शकत नाही. आणि माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचा का, माझा आणि त्यांचा वाढदिवसच एका दिवशी येत असतो. त्यामुळं त्यावरही काही मी म्हणजे असं कुठं असते का? हे एवढ्या छोट्या छोट्या कारणावर काय मी काय बालिश आहे का? मी आज एका देशाचा खासदार आहे, एवढ्या मोठ्या पदावर आहे, आणि मी असे एवढ्या क्षुल्लक गोष्टी कशा करू शकतो? मी कुठेच केलेलं नाही आहे. हे विषय मी कुठेही काढलेला नाही, कुणालाही काढलेला नाही आहे. कशामुळे हे विषय कोणा काढला मला माहिती नाही. शेवटचं ऑपरेशन तुडवा असं संजय राऊत म्हणले, आमचं ऑपरेशन तुडवा आहे आता सुरू होणार. सुरू झालं तर पुढं बघू. पण मी आपल्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे की असंविधानिक पद्धतीने कोणी वागू नये. वागल्यास त्याला जसं तसं उत्तर देईल. कारण मी तुम्हाला कालही बघितलं असेल, मी कालसुद्धा तिथं 20-25 माणसांनी मला काळे झेंडे दाखवायचा प्रयत्न केला. त्यामध्ये जिल्हा प्रमुख होते, दुसरे आमचे तालुका प्रमुख होते. मी थांबणारसुद्धा होतो तिथं, पण ते पोलीस प्रशासनाचं विनंती होती की नका थांबू साहेब. मी लगेच त्यांना फोनसुद्धा केला. तर त्यांचं असं मत होतं की साहेब आम्हाला फारच वरून प्रेशर होतं, म्हणून आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो तर तेवढं केला. नाहीतर तुम्ही जर बघितलं तर ते म्हणजे सकारात्मक लोकांची संख्या किती होती, नकारात्मक लोकांची संख्या किती होती, आणि जर खरोखरच जर भिडले असते तिथं तर काय झालं असतं हे त्यांनाही लक्षात. नेमकं काय झालं? काय गेलं असतं, काय कोण कोणाला तुडीला असतं बघितलं असतं. निश्चितच आपण बघतोय की हे होते हिंगोली लोकसभेचे शिवसेनेत आलेले नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हातगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.